are going to learn subject is Science and Technology Part 2. Chapter number 4 Environmental Management. पर्यावरणीय व्यवस्थापन हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. Last grade we have also discussed environmental conservation. पर्यावरण संवर्धन याविषयी पाठीमागील तासाला आपण डिस्कस केलं होतं. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की पर्यावरण संवर्धन करण्याची का गरज आहे किंवा पर्यावरणाला हानी करणारे घटक कोणते आहेत हे इथपर्यंत आपण अभ्यासलेलं होतं. तर आज आपण पेज नंबर 40 वरील नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. तर या पेजवरील डू यू नो अ पीप इनटू द हिस्ट्री अँड कंप्लीट द चार्ट हे जे क्रॉस केलेलं आहे तर ते या वर्षी तुम्हाला सिलेबस मधून वगळण्यात आलेलं आहे. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे हे आपल्याला बघायचं आहे. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. म्हणजे सरकारी जे नियम आहेत पर्यावरणासंबंधी जे सरकारी काही नियम आहेत तर ते सर्वसामान्य लोकांना जनरल पब्लिक म्हणजे सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात. There should be large scale participation of the people in the environment conservation. तर एन्व्हायरमेंट जे आहे तर ते कन्झर्वेशन करण्यासाठी किंवा पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सर्व लोकांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. It will be possible to answer the environmental problems only if environmental protection conservation become an effective public movement. जर सर्व लोक जर एकत्र आली तर पर्यावरणासंबंधी काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण सर्व एकत्रित मिळून त्याच्यावरती सोल्युशन काढू शकतो किंवा हे एन्व्हायरमेंट जे आहे तर ते प्रोटेक्शन कसं करायचं याविषयी सुद्धा आपण काही सोल्युशन्स घेऊ शकतो. बिकम्स अन इफेक्टिव्ह पब्लिक मुवमेंट. सर्व जर लोक एकत्र आली किंवा लोक चळवळ जर सर्वांनी केली तर पर्यावरणासंबंधी काहीतरी नक्कीच तोडगा मिळेल. फॉर दिस पर्पज या उद्देशाने व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड अफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंट, नॉलेज अबाउट इट एक्सेट्रा. तर पर्यावरणाविषयी आपल्याला पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. त्याचबरोबर अफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंट पर्यावरणाविषयी थोडंसं अफेक्शन थोडंसं प्रेम काय म्हणतात असं थोडीशी त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. जर पर्यावरणाविषयी थोडासा पॉझिटिव्ह जरी ॲटिट्यूड असला तरी आपण पर्यावरणाचं जे आपण काही आपल्याला आवश्यक असणाऱ्या गरजा ज्या आहेत तर त्या व्यवस्थितपणे वापरू शकतो. पण काहीच अवेअरनेस जर नसेल तर पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती किंवा त्याहीपेक्षा जास्त आपण पर्यावरणाच्या ज्या अवेलेबल गोष्टी आहेत तर त्यांचा तुम्ही वापर करता आणि कुठेतरी पर्यावरणाचा हा बॅलन्स जो आहे तर तो इम्बॅलन्स होत जातो आणि त्याचा साईड इफेक्ट आपल्यालाच होतात. शुड बी इन्क्लुडेड अमंग द चिल्ड्रन सिन्स देअर चाइल्डहुड. मग हे पर्यावरणाविषयी या पर्यावरण एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन विषयी जर आपल्या मनामध्ये थोडंसं तरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणायचा असेल तर आपण सर्वप्रथम म्हणजे लहानपणापासून किंवा चाइल्डहुडपासूनच आपल्याला पर्यावरणाविषयी थोडंसं म्हणजे आपुलकी वाटायला हवी. मग आपुलकी वाटायला पाहिजे नेमकं काय करायला पाहिजे तर त्यामध्ये तुम्ही जसं की वृक्षांविषयी थोडीशी आवड असायला पाहिजे. वृक्ष संवर्धन करायला पाहिजे किंवा ज्या आपल्याला निसर्गाकडून ज्या गोष्टी भेटलेल्या आहेत जसं की पाणी असेल जमीन असेल जास्त करून वृक्षांशी संबंधित आपण याबद्दल बोलूयात. तर वृक्ष जर असेल तर त्याचं संवर्धन करायला आलं पाहिजे. वृक्ष लागवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला थोडंसं तरी झाडांविषयी आपुलकी वाटेल. नाहीतर जाता रस्त्याने तोडले झाडाचं पान असं होता कामा नये. This will be help to make the future generations more aware about environmental conservation and protections. जर तुम्हाला लहानपणापासूनच जर सवय लागली पर्यावरण संवर्धन किंवा झाड वृक्षांची म्हणा लागवड करायची असेल वगैरे तर थोडंफार तरी तुम्हाला म्हणजे तुमची जी पिढी आहे तर त्या पिढीमध्ये पर्यावरणाचं अस्तित्व टिकून राहणार आहे. So as to achieve this, it is necessary to increase the awareness through education.
मग हे पर्यावरणाविषयी अवेअरनेस जर हवा असेल तर तो एज्युकेशनच्या माध्यमातून आपण करू शकतो. म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपण एज्युकेशन असं एक माध्यम आहे, तर शिक्षणाच्या माध्यमामधून सर्व लोकांपर्यंत आपण हा संदेश देऊ शकतो की झाडं कशी जगवायची, झाडं कशी लावायची, किंवा पर्यावरणासंबंधी येणारे जसे की म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही घेऊ शकता. हवा, पाणी असेल, जमीन असेल, यांचा वापर कसा करायचा, त्याच्यामध्ये प्रदूषित करणारे घटक कोणते आहेत, त्यांचा वापर कसा करायचा, हे आपण इन डिटेल्स सांगू शकतो शिक्षण जर असेल तर. Today, all the developing and underdeveloped countries have accepted responsibilities of environmental protections. तर काही प्रगत देश असतील किंवा काही म्हणजे विकसनशील आणि अविकसनशील जे देश आहेत तर त्या देशांनी किंवा त्या कंट्रीजनी पर्यावरणासंबंधी असलेले काही रिस्पॉन्सिबिलिटीज ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन विषयी थोडंसं काही नियम जाहीर केलेले आहेत. Their efforts are in that directions. They have defined the future plans about environmental protections and have constituted the necessary laws. तर काही देशांनी पर्यावरणासंबंधी काही लॉज घालून दिलेले आहेत जेणेकरून त्या दृष्टिकोनातून तरी लोक पर्यावरणाचा ऱ्हास करणार नाहीत किंवा प्रोटेक्शन करतील. आता नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. हा बघूया. एन्व्हायरमेंटल conservation our social responsibility. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी. तर काय आहे हे आपण आता बघायचं आहे. Since existence of human, there is interrelationship between human and environment. जेव्हा पृथ्वीवरती म्हणजे पृथ्वी अस्तित्वात आली किंवा मानव जे आहेत ह्युमन जेव्हा पृथ्वीवरती एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्वात आले किंवा उदयास आले तेव्हापासून ह्युमन आणि एन्व्हायरमेंट यांचं इंटररिलेशनशिप आहे. म्हणजे पर्यावरण आणि मानव यांचा संबंध आहे. ह्युमन स्टेप्ड ऑन द अर्थ लॉंग आफ्टर फॉर्मेशन ऑफ अर्थ. म्हणजे पृथ्वीचा उदय झाल्यापासून काही वर्षानंतर बऱ्याच कालावधीनंतर मानवाने पृथ्वीवरती पाऊल ठेवलेलं आहे. ऑन द अर्थ पृथ्वीवरती ह्युमन बीइंग प्रूव्ड इन सुपरमिटी as compared to other animals with the help of characters like intelligence, memory, imaginary abilities etc. तर माणूस असा व्यक्ती आहे किंवा मानव असा प्राणी आहे की त्याच्यामध्ये इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, मेमरी स्मरणशक्ती आणि इमॅजिनरी ॲबिलिटी कल्पनाशक्ती या 3 गोष्टी जास्त प्रमाणावरती असल्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असा मानलं जातं. आणि याच 3 गोष्टींच्या जोरावरती तो कोणत्याही कार्यामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तो सर्व प्राण्यांच्या मनाने पुढं आहे. ह्युमन इस्टॅब्लिश्ड डॉमिनेशन्स ओव्हर द नेचर. ह्युमन युटिलाइज ऑल द नॅचरल रिसोर्सेस ॲज मच ॲज पॉसिबल. तर मग ह्या मानवाकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे, नंतर कल्पनाशक्ती आहे. त्यामुळे काय केलं त्यानं निसर्गामध्ये
निसर्गामध्ये जेवढ्या गोष्टी म्हणजे नॅचरल रिसोर्सेस जेवढे अवेलेबल आहेत तर त्यांचा त्यानं पाहिजे तेवढा किंवा पुरेपूर वापर केलेला आहे. इन अन अटेम्प्ट टू लिव्ह अ सॅटिस्फॅक्टरी लाईफ ह्युमन केप्ट ऑन स्नॅचिंग फ्रॉम द नेचर ॲज मच ॲज पॉसिबल अँड दिस लीड टू इन्क्रीज इन प्रॉब्लेम्स. म्हणजेच मानवाला पाहिजे तेवढ्या पर्यावरणामधल्या गोष्टींचा त्याने प्रचंड वापर केला आणि प्रचंड वापर करून त्या ज्या गोष्टी असतील तर त्या कुठेतरी नष्ट व्हायला लागल्या किंवा प्रचंड वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झालेली आहे. फ्रॉम दिस एंटायर सेन्सिरो वी कॅन अंडरस्टँड दॅट ह्युमन हॅज क्रूड रोल मेंटेनिंग द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. If human has distributed the environmental balance, then human itself only can conserve and improve the quality of nature. Many times, general public is unknown that its activity are harmful to environment and thereby acknowledging many activities happen. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, कधी कधी आपण पर्यावरणासाठी घातक असणाऱ्या सुद्धा गोष्टींचा प्रचंड वापर करतो आणि प्रचंड वापरामुळे पर्यावरणाचं आपल्या हातून नकळत नुकसान होतं. त्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किंवा एन्व्हायरमेंट बॅलन्स राहण्यासाठी आपण आवश्यक त्या गोष्टींचा वापर करणं आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टी पर्यावरणासाठी चांगल्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. इथंपर्यंत सर्वांच्या लक्षात आलंय. जेवढा भाग शिकवलेला आहे तर तेवढ्या भागाचं सर्वांनी वाचन करायचं आहे. थँक्यू.